मैच अवार्ड जीते, उसका रिस्पेक्ट, उसका इज्जत है, वो मोमेंट को देखिए अच्छे तरह से संभाल कर रखिए। नहीं तो आज के जमाने के आज के नौजवान तो यही कहते रहे, मिल जाए कोई छोरी काली हो या गोरी। तो इस तरह से ये मत हल्के में मत लीजिए भाई, ये ट्रॉफी को ट्रॉफी मिला है तो उसकी कदर कीजिए। आपकी काबिलियत, आपकी हुनर है और आपकी परफॉर्मेंस देखिए बहुत बढ़िया। किरण सर साथ अच्छा आज का दिन निभाते हुए टूर्नामेंट देखिए, 2 दिवसीय टूर्नामेंट है जहां पर पहला प्राइज 50,000 है, सेकंड प्राइज 25,000 है और अब मुझे लगता है वो समय आ चुका है। कुल 16 टीम में देखिए यहाँ पर और चमकता ट्रॉफी स्पोर्ट्स साइकिल। चलेंगे मैच की तरफ। 3 ओवर का मैच है, कहते ना कड़ी मेहनत है और बड़ी सोच है, आपको ट्रॉफी तक ले जाएगा। पहला गेंद के पर ऊंचाई भर दी है, यहां से लंबाई की थोड़ी सी कमी है और 2 रन आता हुआ यहां पर आयुष भगत है। पिछले मैच से देखिए लगातार आक्रामक बल्लेबाजी, बड़ा मैच है। किरण सर, रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए। हर टीम चाहते हैं कि भाई सीजन की शुरुआत में एक ट्रॉफी चाहिए। अगर ये ट्रॉफी आ जाता है घर पे सीजन की शुरुआत में, बहुत सारा कॉन्फिडेंस जो आपका टीम है बैलेंस दिखेगा एकदम से। हाँ ये देखिए ऊंचाई भरी है, इस बार देखिए लंबाई की कमी रह गई भाई। कई थी ना शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था और बैटर का छक्का लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन। विकेट है भाई। शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था, छक्के लगाने का मन था लेकिन शॉट सिलेक्शन में थोड़ा एलिवेशन कम था। पहला विकेट देखिए, यहाँ पर टॉस जीतकर फील्डिंग लेना और किरण सर अच्छा डिसीजन है। लंबा ब्रेक था, टीम को थोड़ा बॉडी खुल जाएगा यहाँ पर, थोड़ी बॉडी पर वो गर्मी एहसास दिला देगी, थोड़ा सा हल्की से ठंड भी अब लगने लगा है भाई। ओ ये भी देखिए नजदीकी मामला हो सकता है। ओ चालाकी देखिए विकेट कीपर, मुझे लग रहा है संजू सैमसन की इस वक्त खराब वक्त चल रहा है हिंदुस्तान टीम के लिए, मौका इन्हें भी बन सकता है। कमाल की गेंदबाजी यहाँ पर विनय मात्रे, और विनय मात्रे ने इंप्रेस किए। नीरज सर ने कुछ इशारा किए, नीरज सर बल्ले से रन था यहाँ पर। किरण सर क्या कहना चाहोगे विनय का जो परफॉर्मेंस है, जिसे कहते ना किसी की मीठी बोले तो किसी के दिल में झोले और ये दुनिया भी खोले, और विनय मात्रे का क्या डबल रोल है? नक्कीच विनय मात्रेचा परफॉर्मन्स मी सकाळपासून बघितलाय, मी सकाळी पण सांगितलंय त्याचं टेम्परामेंट त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं, प्रूफ केलं, मेहनत त्याने भरपूर घेतली। त्याची बॅटिंग आपण बघितली, 45 धावा 2 षटकांमध्ये त्याने चेस केल्या, 48 धावांची त्याने एक नाबाद पारी खेळली आहे आणि कशा प्रकारे क्रिकेट खेळायचं आहे हे खेळाडू दाखवत असताना मोरावे गावाचा मी म्हणेन एक अतिशय जबरदस्त फलंदाज आहे, लेफ्टी बॅट्समन, बॉलर, जेन्युइन ऑलराउंडर ज्याला आपण म्हणतो, आणि कशा प्रकारे क्रिकेटर हसायला हवा हा सध्या म्हणतो की जबरदस्त इन्फॉर्म आहे, फॉर्म मध्ये असणारा खिलाडू आहे। नहीं बढ़िया किरण सर, देखिए वेंकल के पूरे उनके 4-5 खिलाड़ियों ने काफी मेहनत, 11 खिलाड़ी का तो रहता है मेहनत, लेकिन जो विनय ने मेहनत डाला, क्या मैच था, एक्सीलेंट मैच था कुंभड़ पूजे के सामने। लेकिन उसके बाद देखिए अब उनके हाथों पर खीन है, लेफ्ट हैंड गेंदबाजी, श्रेय थी, क्रेडिट थी यहाँ पर उनके आदर्श महिर दादा को, क्योंकि एक साथ लेकर खिलाड़ी को चलते हैं। नक्कीच विनय बद्दल मी अजून एक सांगते की विनयचा मी जेव्हा ज्या वेळेला विनयने क्रिकेटमध्ये सुरुवात केली, विनयची बॉलिंग जर तुम्ही मला वाटतं युट्यूब बघितलं बघा, UNPL ची लाईव्ह, त्याचा रनअप जो होता ना तो आडवा यायचा नेहमी, आडवा रनअप असायचा। मात्र मी त्याला थोडासा, आम्ही पण त्याला तू लेफ्टी बॉलर आहेस, कारण आडवा रनअप मुळे काय व्हायचं की त्याचा फुलटॉस बॉल जास्त असायचे, नो बॉल असायचे आणि त्याच्यामुळे त्याचा अँगल होत नसे। तर आम्ही त्याच्याशी चर्चा केली, विनयला सांगितलं की विनय थोडासा तुझा बॉलिंगचा रनअप चेंज कर, मग त्यानंतर तो थोडा सरळ यायला लागला आणि सरळ आल्यानंतर त्याचा बॉलिंगचा आपण जो अँगल जर बघितला तर आता भरपूर चेंजेस झालेले आहेत, जबरदस्त बॉलिंग। नहीं बहुत बढ़िया, देखिए एकदम लगता है कि नाथन ब्रैकन गेंदबाजी कर रहे हैं। एक समय वीरेंद्र सहवाग को बहुत परेशान है कि तो ऑस्ट्रेलिया के गेंदबाज है,
क्योंकि लेफ्ट हैंड गेंदबाज हमेशा किरण सर राइट हैंड बैटर के लिए मुश्किल बनाते हैं। आप भी लेफ्ट हैंड गेंदबाज थे यहाँ पर और बहुत बढ़िया लेफ्ट हैंड बल्लेबाजी भी आपकी भी गेंदबाजी बहुत अच्छा चला है रेगुलर क्रिकेट में, जहाँ बतौर कमेंटेटर हमने देखे। लेकिन आज भी आप 40+ में ये देखिए मौके का फायदा, अगर ट्रॉफी चूमना है तो फिर ये छोटी छोटी गलतियों को छोड़ना होगा, फील्डिंग मजबूत रखना होगा। हितेंद्र भोयर देखिए बड़े अच्छा खिलाड़ी हैं। धीरज पाटिल जो इन्होंने भी रन बनाए इस मैच में, शायद पिछला मैन ऑफ द मैच भी थे। और टीम का टोटल लेके बात करेंगे, पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 7 रन बनाए। कहते ना ऊंचाई तक पहुंचने के लिए पहले जमीन में भागना पड़ता है, यकीन ना आए तो कभी कभी हवाई जहाज को देख लीजिए, जमीन में भागता है उसके बाद ऊंचाई बढ़ता है। तो वही देखिए यहाँ पर जमीन पर विनय मात्रे ने बहुत अच्छा मेहनत की, लेकिन अभी भी कहूँगा भला ही पहला ओवर 7 रन आया है, लेकिन अभी भी 12 गेंद बचा है। एक ओवर में मैच बदल जाता है, एक ओवर में हालत बदल जाता है। दोस्तों ये क्रिकेट है, कहते ना जो खिलाड़ी खुद को कंट्रोल करता है वो कुछ भी कर सकता है, और थोड़ा कंट्रोल दिखाया विनय मात्रे की गेंदबाजी। और मैदान में जब हितेंद्र भोयर धीरज पाटिल सेट बल्लेबाज, इसलिए कहूँगा पिछले 2 मैच से रन बनाते आ रहे हैं, और यही बात वेंकल टीम को आखिरी मैच तक लेकर गया है। और गेंदबाजी भी इनकी अच्छी है, अगर अच्छा टोटल बना नहीं ला थोड़ा मुश्किल बना सकते हैं गेंदबाजी फील्डिंग से, एकदम युवा टीम है। ये देखिए जगह बनाए, पोजीशन बनाए, एबी के अंदाज में यहाँ पर फाइन लेग को चेहरे यहाँ पर और 4 रन आता हुआ। बढ़िया देखे दिल वाले का सॉन्ग था और उतना देखे दिल खोलकर चौका लगाया, चौके के साथ 11 तक पहुंचे। दिल वाले में वो सॉन्ग था ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे, लेकिन यहाँ पर दोनों टीम बता रहे हैं ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे, और रह जाएंगे दिखने वाले दिखते रह जाएंगे। कौन देखता रह जाएगा, कौन ट्रॉफी तक पहुंचेगा? ये देखिए बड़ा ऐतिहासिक AK-47 बाहर से दरवाजा बंद करता है ना, उसे भी एहसास दिला दो कि अंदर से भी दरवाजा बंद होता है। भलाई पहला ओवर में आपने हमारे लिए दरवाजा बंद किए थे, अब हमने अंदर से भी दरवाजा बंद कर रहे हैं। टीम का स्कोर 17 पर 1 नाही बाबूशाह, असं बघितलं तर विनय मात्रेची बॉलिंग तो देखील लेफ्टी होता. आर्यन भोरला शिकायला हवं की विनय कशा प्रकारे बॉलिंग करतोय, कारण त्याची लाईन बघितली तर अगोदरचा फुल टॉस आणि त्यानंतर ज्या फलंदाजाने आज मॅन ऑफ द मॅच घेतली, आज दिवसभर तो चांगला बॅटिंग करतोय, त्याला तर तू असे ओव्हरपिच चेंडू टाकणार तर मग अशी हालत होणारच आहे. आणि यावर तुला आता एकच डिसिजन आहे की मी म्हणे आर्यन भोयर विनय मात्रे काय करत, त्याच्या बदल आली ते काय होतं, त्याच्या पावलावरती फक्त फुटवर्क आणि फलंदाज त्याचा कशा प्रकारे मोमेंटम आहे हे तुला हेरावं लागेल, याकडे कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल बाबूशाह, कारण सेमीफायनलची मॅच आहे. या मॅच मध्ये ही एक छोटी चूक तुम्हाला सामन्यामधून बाहेर काढेल. नहीं सही बताया, यहाँ पर फॉर्म क्लास देखिए धीरज पाटिल का, टीम का स्कोर 17 बनाए। जिस दिन मेरा हुक्म का सिक्का उछलेगा, और ये देखिए लगातार स्क्वायर लेग फाइन लेग को चुन रहे हैं यहाँ पर। इस बार कप्तान ने देखिए थोड़ा सा डीप स्क्वायर लेग रखा था और 1 रन आता हुआ, एक काम कर दी होगी। जिस दिन अपना मेहनत का सिक्का उछलेगा उस दिन हेड भी मेरी होगी और टेल भी मेरा होगा। अच्छा ओवर निकला था पहला ओवर, लेकिन सेकेंड ओवर अब तक के लिए बात करेंगे GSCC वेंकल टीम के लिए बहुत बढ़िया ओवर बनता हुआ। 18 रन बनाए, 1 विकेट से। एक एक गेंद देखिए मैच को बयां कर रहा है, ट्रॉफी तक जा रहे हैं, खींच रहे हैं, आ रहा है भाई, अभी ये कहना बड़ा कठिन है। किरण सर देखिए हमारी कमेंट्री से कभी भी खेल समाप्त नहीं होता है जब तक मैच का आखिरी गेंद फेंका नहीं जाता है। रोशन दादा देखिए जानते हैं, क्योंकि हमारी बातें सलाह हम दे सकते हैं, मशवरा हम दे सकते हैं, मैच को आगे लेकर जाना, बचाना, मैच को जीतना आपको, ये आपके ऊपर निर्भर करता है। और जो बेहतर मेहनत करेगा, और किस्मत भी कभी कभी कहते हैं ना साथ मिलना चाहिए, और किस्मत भी हमेशा बहादुरों के साथ देता है। ये देखिए ये खराब गेंद है भाई, यहाँ पर लैला के शादी में मानो लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। 9 बॉल के साथ 6 रन हो गया।
लगातार मी आर्यनचे बॉल आपण नोटीस केले, 3 फुलटॉस बॉल त्याने केलेत. लेफ्टी बॉलर आहे, लेफ्टी बॅट्समन आहे. ज्या वेळेला लेफ्टी बॉलर समोर लेफ्टी बॅट्समन असतो त्यावेळेला हे चेंडू त्याला दिले तर तो थोडं सोडणार आहे आणि हा ट्रॉफीचा सवाल आहे. अशा वेळेला मी म्हणेन संघनायकाचा डिसिजन कदाचित शिवांशूकडे मला वाटते जर आपण गेला असता कदाचित त्याचा, कारण समोर लेफ्टी फलंदाज होता. शिवांशूकडे त्याच्याकडे यॉर्कर चेंडू चांगला आहे तर थोडासा मी म्हणेन थोडा वेळ घ्यायला होता या डिसिजनकडे. आर्यनला शेवटच्या षटकामध्ये आर्यनला घेतलं असतं तर थोडासा अजून बदल झाला असता. पीओ मिलना चुका. फ्रीट का गेंद है, फील्डर से भाई वहां भी बन जाएंगे दर्शक. क्या कमाल की टाइमिंग देखिए यहाँ से. और यहाँ पर हितेंद्र बता रहे भाई हम वो तीर हैं जो हिमालय को चीर कर अपना रास्ता बदल सकते हैं. कोई हमारा साथ दे या ना दे, खुद के दम के पर मैच का नक्शा बदल सकते हैं. 2 छक्का, जैसे कहते ना लोकल ट्रेन पर धक्का खाना और हितेन के बल्ले से 2 छक्का आना, टीम का स्कोर 31 तक पहुंचा है. नक्कीच बाबूशाह अजून ऑप्शन अलंकार म्हात्रे पण ऑप्शन. अलंकार हा होता, शिवांशू लेफ्टी समोर लेफ्टी थोडासा. आता मात्र आर्यनला काही ना काही करून चेंडू बाकीचे चांगले टाकायचे आहेत. जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफ होगी और ये तकलीफ देखिए लगातार हितेन भूर दे रहे हैं यहाँ पर. अजून एक सट कार्रवाई यहाँ पर. क्या कमाल की बल्लेबाजी यहाँ पर दिखाते हुए नाच नचा रहे हैं. हैट्रिक छक्का, बड़ी मैच के यहाँ पर बड़ा इनिंग खेलते हुए. आर्यनच्या 5 चेंडूवरती 5 षटकार लागलेले आहेत. सवाल आता येऊन बसला बाबूशाह, 6 चेंडू 6 षटकार हा एक विक्रम. 4 षटकार लागलेले आहेत. नो बॉल आला होता एक. 30 धावा आतापर्यंत त्याच्या षटकामध्ये आल्या आहेत. खूप खराब गोलंदाजी आहे या क्षणावरती. या मोमेंटला अशी अपेक्षा नव्हती पण खराब गोलंदाजी. नहीं यहाँ पर देखिए बात करेंगे यहाँ पर हितेंद्र देखिए किरण दादा बता रहे हैं यहाँ पर कि पहले से हम प्रिपेयर रहेंगे क्योंकि गेंदबाज के लिए रिपेयर नहीं करना पड़ेगा भाई. 37 तक पहुंचे 3 छक्के के बाद. ये देखिए यहाँ पर फाइन लेग पसंदीदा जगह उनका चुना है. 1 रन आता हुआ और दूसरे के लिए देखिए यहाँ पर और हितेंद्र भूर ने बता दिया भाई यहाँ से कि मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है. बेंडका संघ एवढ्या धावांपर्यंत 2 षटकामध्ये पोहोचेल. मात्र आता तिसरं षटक जे आपण बघत आहोत गोलंदाज मला वाटते मोरावे संघाकडून मोहितकडे, म्हणजे अजून एक नवीन डिसिजन घेतलाय मोरावे संघाने. सकाळी ज्या गोलंदाजाने बॉलिंग केली, शिवांशूने बॉलिंग केली, त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन न करता मोहितकडे गेले. हा एक वेगळा डिसिजन या मॅच मध्ये सध्या घेतलाय कर्णधाराने. तो किती कारगर साबित होणार आहे हे 7 चेंडू सांगून जातील बाबूशाह. बहुत बढ़िया मुकाबला चलता हुआ यहाँ पर से. चलिए भाई यहाँ पर गेंदबाज फिर से एक बात तैयार है. हितेंद्र भूर ने बताया भाई कमाल के बल्लेबाज यहाँ पर कमबैक करना होगा इस ओवर में तो मैच दूर जा रहा है. वाइड का इजाफा. हितेंद्र भूर है नाम मेरा और गेंद को बाहर पहुंचाना काम है मेरा. पिछले ओवर में 32 रन लुटे और अब देखिए टीम का टोटल जाकर पहुंचा है 41 रन तक पहुंचे. सोना रखने के लिए बैंक मिल जाता है, पैसे रखने के लिए सोना रखने के लिए देखिए बात करेंगे लॉकर मिल जाता है, पैसे रखने के लिए बैंक है. अब बात करेंगे दोनों बल्लेबाज को रोकने के लिए मोहित म्हात्रे देखिए पर मिले हैं. तैयार गेंदबाज. ओ ये चलिए भाई ये सदानंद दादा का बेटा है. सुना है गेंदबाज को काफी धोता है और यहां पर देखिए धोता हुआ 6 रन. किरण दादा ये सदानंद दादा का बेटा है. सुना है गेंदबाज को बहुत धोता है. मी मगाशीच म्हटलं की पुन्हा एकदा डिसिजन स्ट्रॅटेजी काय चालू आहे मैदानामध्ये. सकाळपासून या गोलंदाजाने मॅच मध्ये दोन्ही मॅच मध्ये हा गोलंदाज नव्हता. तो अब्सेंट असताना डायरेक्ट सेमीफायनलच्या मॅच मध्ये तुम्ही त्याच्याकडे चेंडू द्याल तर थोडासा असे हालात होणारच. बाबू हमारे दिनेश भाई भंडारे की बात करेंगे. सरपंच देखिए यहाँ पर और उन्होंने देखिए नौकर के शुभकामनाएं यहाँ पर बेंडगल टीम के लिए रखे थे. अच्छा बाउंसर है, यही काम करना होगा. थोड़ा जख्म थी यहाँ पर छक्के के बाद है और मैच देखिए बढ़िया बनता जा रहा है. किरण सर जैसे कहते हैं ना मोटे हो जाओ तो कपड़ा हो जाता है टाइट और मुकाबला बन रहा है एक बिग फाइट. और फाइट देखिए यहाँ पर देते हुए दूर साइड टीम उरन से आए हैं और उल्वा नोड में उल्वा नोड के टीम को बता रहे हैं भाई कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से. लेकिन देखते हैं क्या भगा कर लेकर जाएंगे या इस विभाग की टीम ये भी बताएंगे भाई. ये देखिए भाई
ये भी बता रहे हैं भाई हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है। जंग छिड़ चुका है, यही तो बात बताया भाई। मोटे हो जाओ तो कपड़ा हो जाता है टाइट है और मैच बनते जा रहा है बिग पार्ट। एक तरफ बता रहे हैं मेहमान टीम मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से, और यजमान टीम बता रहे हैं प्रफुल्ल दादा हमारे अंगने में अच्छा ताल देते हुए। मजा आएगा कल भी फाइनल डे कुपी में मचा हो। ये देखिए आउटफील्ड थोड़ा हरकत किया लेकिन बैकअप बड़ा अच्छा किया था। नहीं ये काम करना होगा अगर आपको ट्रॉफी जीतना है, अगर सपना को पूरा करना है। फायदा क्या मिला बेंगल टीम को, देखिए किरण सर लगातार ये परफॉर्मेंस करते गए, एकदम मैदान में जुड़े थे और उसका अभ्यास, उसका फायदा, उसका मेहनत रंग लाता हुआ। लेकिन ये भूलना नहीं चाहेंगे विनय ने जो इनिंग खेले थे अभी और 2 बल्लेबाज उस टीम में जुड़े हैं, लेकिन टीम का स्कोर 48 रन। मैच कहीं दूर ना चला जाए, ऊंचाई तो भरी यहाँ पर, और इस बार भी देखिए लंबाई भी डाल दिया यहाँ पर। क्या कमाल की टाइमिंग देखिए, मैं तेरी मैना तो मेरा तोता। बड़ा है किरण सर, बहुत बड़ा है। देखिए यहाँ पर टीम का स्कोर छाकर पहुंचा है अर्धशतक के ऊपर 54 रन। अब आखिरी गेंद है, चाहेंगे कम से कम ये गेंद तो बेहतर निकल जाए। नहीं भाई यहाँ पर भी बड़ा हिट खेले हैं भाई। ये बैटर है या मटन का दुकान? भाई मटन के दुकान में जाओ, जो लाइन लगी रहती है संडे शुक्रवार तो चौके छक्के की लाइन लगा दी दोनों बैटर ने यहाँ पर। पहले मैंने बता दिया था भाई ये सदानंद दादा का बेटा है और गेंदबाज को काफी धोता है। और यहाँ पर बहुत धोई यहाँ पर, और जहां पर देखिए टोटल बन गया 59। पहला ओवर में 7 आया किरण सर, उसके बाद देखिए कैसा रंग बदला, और आखिरी 2 ओवर में 51 रनों की साझेदारी। ये देखिए तालियां बजती हुई, कि हमें तालियां सुनने की आदत है, गालियां सुनने की नहीं। आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है। 18 गेंद पर 58 रन बनाना है, लेकिन अक्सर रातों में फूल को भी पता नहीं होता है कि सुबह होते ही मंदिर जाना या कब्रिस्तान जाना है। मैच कहां पहुंचेगा ये कहीं ना बड़ा कठिन है, लेकिन मैंडेटरी पावर प्ले बहुत अहम रहेगा किरण सर, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले में अगर 20 या 25 रन आ गया फिर मैच बन जाएगा। यहाँ पर जैसे कि इतना सर्दी हो जाए तो भिक्स लेना पड़ता है, और मुकाबला जीतना है तो फिर रिक्स लेना पड़ता है। यहाँ पर मोराबी टीम कितना बड़ा रिक्स लेंगे ये सब सुनने के लिए चलेंगे। यहाँ पर पनमेल समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष किरण पाटिल सर एक लेजेंड खिलाड़ू बना है, अष्टपल्लू खिलाड़ू, गोलंदाज, फलंदाज है, तो अब जुड़ेंगे भाई, उनकी आवाज होगी। और उनसे पहले चलते हैं यहाँ पर डीजे सौरभ, देखिए बहुत बढ़िया इंप्रेस किया आज के दिन के ऊपर रोशन दादा, पूरी आपके मैनेजमेंट कमेटी तहे दिल से शुक्रिया, अच्छी खातिरदारी हुई। फिर से देखिए सुबह गुड मॉर्निंग के लिए इंतजार रहेंगे। या न्यू यंगस्टर वहाल चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत, सहर्ष स्वागत। शेवटच्या मॅच मध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। सेमीफायनलच्या मॅच मध्ये
मामांचं आगमन झालं आणि एक बिग फाईट बिग बॅटल आपण बघणार आहोत. बघा पहिलं षटक आपण बघितलं त्याच्यामध्ये पार्टनरशिप नॉट आउट जी बनवली गेली आहे. टोटल धावा दोघांनी किती बनवल्या आहेत? 52. टार्गेट 58 आहे. 59 पार्टनरशिप. आणि आताच मला आसुराम दादांचा फोन आला होता भेंडकालचा की हितेन त्यांचे चिरंजीव आहेत. मला अजिबात माहिती नव्हतं की हितेन आसुराम दादा यांचा मुलगा आहे, पण आता मला समजलं की हितेन हा त्यांचा मुलगा आहे. बघा म्हणजे वडील अष्टपैलू खेळाडू आहेत भेंडकालचे. आजही पोर्टुगल्स मध्ये ते चांगली बॅटिंग करतायत आणि अगदी वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून हितेन हा लेफ्टी फलंदाज अगदी भेंडकाल संघामध्ये नावारूपाला आलेला आहे. बाप से बड़ा बेटा जब बनता है ना तो बाप का सर हमेशा फक्र से ऊंचा होता है हे दाखवत देत असताना हितेन नावाचा पण मात्र आता मोरावे संघ या मॅच मध्ये विनय मातेची बॅट बोलणं अतिशय महत्वाचं आहे. ओ यावेळेला चेंडू सिलिमिडॉनला क्षेत्ररक्षक आणि काय घडले तू माय एक धाव. बघा कविश पाटीलची मी सकाळ दुपारपासून बॉलिंग बघतोय. कविशची बॉलिंग लाईन, कविश आणि विनयचं जे बॅटल लाईन खूप मोठा आहे आणि कठीण सोपं नाही आहे कविशवरती षटकार मारणं. कारण सकाळ दुपारपासून कविशने लेफ्टी बॉल बॅट्समनला जी बॉलिंग केली आहे त्याचा बाउन्स मी बघितला दुपारपासून कशा प्रकारे तो लेफ्टीला व्हेरिएशन करतोय बॉलिंग. थोडं विण्यासाठी प्रश्न आहे, कठीण आहे कारण धावा एवढ्या आहेत. एकतर मोठे फटके मारायचे आहेत, समोर तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे. मात्र प्रवीणला ही रिस्क घ्यावी लागेल. प्रवीणकडे ती क्षमता आहे या मॅच मध्ये 58 जवळजवळ 18च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. ओ प्रवीण ठाकूर नाम ही काफी है. एक अतिशय अनुभवी खेळाडू आणि प्रवीणच्या बॅटमधून हा षटकार. लास्टचे जे मॅचेस असतात त्यावेळेला 38-40 आतमध्ये ठीक असते, पण हे 50 वर गेल्या. आर्यन भोईर आगळं षटक निराश केलंय, हताश केलाय, काही हरकत नाही. मात्र प्रवीण ठाकूर यावेळेला प्रयत्न सुरू आहेत आणि हा डॉट बॉल. कविश पाटील मी मगाशी म्हटलं की कभी तेरी तो कभी मेरी. व्हेरिएशन प्रचंड व्हेरिएशन आहे. अगदी उंच पुढ्याचा गोलंदाज आहे. त्याचा रनअप त्यानंतर ज्या प्रकारे तो त्याचा रनअप मध्ये आपण बाउन्स एक्स्ट्रा बाउन्स भरपूर आहे या गोलंदाजाकडे. हाईटचा त्याला बेनिफिट आहे, एक्स्ट्रा फॅक्टर त्याच्याकडे आहे आणि त्याचा तो वापर करत असताना खांद्याचा वापर त्याचा बघा कशा प्रकारे तो त्याने हिरलाय की या गोलंदाजाला ओव्हरपिच चेंडू करायचा नाहीये. बघा बाउन्स दिलाय मात्र प्रवीण ठाकूरने देखील हेरलंय, त्यानं ओळखलंय. आता मात्र कट शॉट पॉइंटच्या डोक्यावरून हा प्रवीण ठाकूरच्या बॅटमध्ये आलेला हा चौकार. तर मजा येईल आणि हा चेंडू पंच नो बॉल सोने पे सुहागा आणि चेंडू सीमा पार चौकार. आणि नसेल तर मग फेअर डिलिव्हरी होईल. हा चेंडू या मॅचला बरंच काही सांगून जाणार आहे. हो 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 खूप इम्पॉर्टंट क्रुशियल मोमेंट आहे. नो बॉल बराच वर आहे आणि या पंजाने संघाची धावसंख्या नेलेली आहे मोरावे संघाची 16. आता 2 चेंडू प्रविष्ट आहेत. या 2 चेंडू मध्ये जर प्रवीण ठाकूरने षटकार जर ठोकला ना तर या मॅचला मजा कदाचित मजा येणारच आहे. 100% मजा येणार कारण 22 वरती जर आकडा जाऊन पोहोचला तर मग मजा येईल या मॅच मध्ये. कविश पाटील आता या षटकामध्ये थोडा महागडा 16 धावा 4 चेंडू मध्ये आणि आता मात्र प्रवीण ठाकूर थांबणार नाही. मी जिद्द सोडणार नाही. मला सेमीफायनल जिंकायची, ही ट्रॉफी आम्हाला घरी न्यायची आहे, त्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. हा कविश पाटील आउटसाइड ऑफ शोमियारकर काय उत्तम गोलंदाजी. आज दिवसभर त्यांनी मी बघितल्या 10च्या आतच धावा दिल्यात. 2-2 षटकं त्यांनी टाकलेत. मात्र या षटकामध्ये थोडा महागडा कारण समोर तेवढा ताकदीचा फलंदाज आहे. प्रवीण ठाकूर अतिशय अनुभवी खेळाडू आहे. मोरावे गावची A1 जोडी प्रवीण आणि विनय ही सलामीला उतरलेली आहे. हो आडव्या बॅटने चपराक प्रवीण ठाकूर सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून चौकार. 30 धावा धावफलका.
बसते जिल्हा परिषद सदस्य रायगड सन्माननीय रवींद्र मामा पाटील यांचा इथं यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन मामांचा इथं या स्पर्धेमध्ये सन्मान केला जात आहे. 20 धावा. आता मात्र उरलेलं काम विनय म्हात्रेला फिनिश करायचं आहे. या षटकामध्ये पुन्हा एकदा 20 धावा घ्यायच्या आहेत. 20 आले तर 6 चेंडू मध्ये 18 येतील. काय होणार आहे? मॅच त्यांना आठवावी लागेल बाबूशाह. पिछले मुकाबले में विनय म्हात्रे की बल्लेबाजी, विनयकडे ती क्षमता आहे, तो मारू शकतोय. विनय 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 ऑनली विनय. या मैदानावरती आज दिवसभर एकच नाव वाजलंय, एकच नाव दणाणलंय, विनय म्हात्रे मॅन फ्रॉम मोरावे. आणि आता मात्र समोर आलाय गोलंदाज रोमेश ठाकूर. 12 चेंडू आणि आता संदेश शेळके गरज आहे धावांची 39. 12 चेंडू 39. विनय म्हात्रेचा तडाखा देत दणादण ब्लॅक स्क्रीन वरती षटकार. मैदानावरती जवळजवळ 7-8 वर्षा अगोदर हीच जोडी उतरली होती, विनय आणि प्रवीण. काय धडाधड फलंदाजी, जवळजवळ मध्ये 95 धावा या दोघांनीच केल्या होत्या. आज तीच एवन जोडी मला पुन्हा एकदा या सीझन मध्ये दिसतोय मैदानावरती. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. फॉर्म तुमचा काही असू द्या, पण तुमच्यामध्ये असणारे क्लास, तुमची गुणवत्ता ही नेहमी सांगत असते की मी आजही तसाच आहे, मी मागे पण तसाच होतो आणि भविष्यात मी तसाच राहणार आहे. हे दाखवत असताना विनय म्हात्रे हो 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 चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. आणि हा चेंडू सीमा पार. चौकार. लावा डीजे. बदललाय. 30 धावा धावफलकावरती मोरावे. मयूर म्हात्रे तर विचार करतो मी का आर्यनला अगोदर गोलंदाजी दिली, थोडा नंतर दिली असते, अजून 10 धावा कमी आल्या असत्या तर मला वाटतं 20 धावा आल्या असत्या. पण काही फरक पडत नाही. निर्णय चुकतात असं नाही, निर्णय चुकत नाही असं नाही, निर्णय चुकतात, पण त्यावरती आपण शिकायचं असतं, अभ्यास करायचा असतो. आणि आता मात्र विनय म्हात्रे अजूनही मला वाटते 28 धावाची गरज आहे. 10 चेंडू आणि 28 धावा. प्ले डाऊन आणि पंच आमच्याकडे बोललेत व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धावेमध्ये बदल केला गेलाय. व्हाईट साठी रिव्ह्यू नाही आहे, फक्त बीमर आणि रनआउट. वाईट वाईट वाईट. धावसंख्या 31. आता 28 पाहिजे का? 59 काढायच्या. ठीक आहे, आता 28 पाहिजे म्हणजे 31 झाल्या. 59 आव्हान होतं म्हणजे 10 चेंडू मध्ये 28. आता विनयला काय करायचं आहे की 4 चेंडू मध्ये त्याला 2 चेंडू सीमारेषेच्या हिरव्या पट्ट्याच्या बाहेर मारायचे आहेत. म्हणजे काय होणार आहे, येणारे 6 चेंडू मध्ये मगाची मॅच समोर होईल. 6 चेंडू 17-16. आणि मग प्रवीण पाटील जसा प्रवीण ठाकूरच्या फॉर्म मध्ये आलाय ना, त्याला साथ देणं महत्वाचे आहे, एक गरज आहे. ज्या प्रकारे विनयकडे आता ती क्षमता आहे. रोमेश ठाकूर खोलात टाकलाय. रोमेशला माहिती आहे की या फलंदाजाला मी जर समोर दिला, हो या वयामध्ये ही रनिंग बिटवीन द विकेट. प्रवीण ठाकूर अफलातून स्ट्रॅटेजी काही बघायला मिळाली. एफर्ट बघा मित्रांनो, कमिटमेंट किती आहे या मॅच मध्ये या फलंदाजाची, जबरदस्त. अजून 26 धावांची गरज आहे. रोमेश ठाकूरला माहिती आहे की विनय म्हात्रेला मला काही करून त्याच्या बॅट पासून लांब चेंडू ठेवायचा आहे, बॅटच्या रेंज मध्ये टाकायचा नाहीये. बॅटच्या रेंज मध्ये दिला तर तो नक्कीच तंबूच्या वरून मारणार, हे त्याला ठाऊक आहे. त्यासाठी त्याने एक वेगळी स्ट्रॅटेजी अपनावली. आता मात्र 9 चेंडू आणि 26 धारांची गरज. एक षटकार या 3 चेंडू मध्ये किमान ठोकावं लागेल आणि या मॅचला कलाटणी. हो हो, जबरदस्त मॅच. हो मिस झालाय. ओव्हर पिच लेंथ डिलिव्हरी होती आणि कदाचित विनय म्हात्रे नाराज असेल कारण हा चेंडू जायला हवा होता बाहेर सीमा पार, मात्र आला नाहीये. बॅट मध्ये आला नाही, रेंज मध्ये आला नाहीये. थोडा बॅट अगोदर फिरली आणि कदाचित हा षटकार वाचला. आता मात्र 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. प्रवीण ठाकूर या मॅच मध्ये त्याची बॅट बोलतोय. षटकार चौकारांची भाषा त्याने या मॅच मध्ये बोलली आहे. मी या स्पर्धेमध्ये आम्हाला जायचं आहे, पुढची फायनल खेळायची आहे, ही ट्रॉफी न्यायची आहे. त्यासाठी या 2 फलंदाजांनी जीवांच्या आकांताने प्रयत्न सुरू केले आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा हे करत असताना 2 फलंदाज. हो यावेळेला कट शॉट. प्रवीण ठाकूर ताकद से बेहतर तकनीक का इस्तेमाल आणि चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा चौकार.
हसीनो लोमय आ गया आणि आता मात्र 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. या चेंडूवरती जर षटकार आला, किमान चौकार जरी आला, तर मोरावे संघ ही मॅच घेणार यातील मात्र शंका नाही. पण ह्या चेंडूवरती जर कदाचित सिंगल आला, डॉट आला, तर मात्र रन रेट वाढणार. आस्किंग रन रेट 20 वरती येणार. हा चेंडू मोरावे संघाचा रिझल्ट सांगणार आहे, हा चेंडू बेंडकाल संघाचा रिझल्ट सांगणार आहे. 7 चेंडू 21 धावांची गरज. सेमीफायनलची मॅच, ट्रॉफीचा विषय आहे. कोणता संघ? उल्वे नोड मधील मोरावे ताकदवान दादा संघ की उरण विभागातील भेंडकाल? 7-21. व्हॉट अ मॅच. प्रवीण ठाकूरचा जलवा सुरू झालेला आहे. चेंडू सीमा पार, षटकार. लावा डीजे. ज्याने 95 धावा शेल्टनच्या मैदानावरती काढल्या होत्या आणि तो फलंदाज, तशीच फलंदाजी आज माझ्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा मी त्यांना खेळताना बघतोय. अभिमान वाटतोय या खेळाडूचा. आज किती वर्ष गावासाठी मयूर मात्रेचा संघ, मयुरा स्पोर्ट्स मोरावे मयूरचा संघ. वाह, काय फलंदाजी. मोरावे संघ ज्या वेळेला मैदानातून बाहेर आला, मयूर अगदी चेहरे खाली पडले होते, निराशा होती, त्यांना वाटलं नव्हतं. पण प्रवीण आणि विनय, वा वा. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. आणि आता चेंडू आहे हसुराम दादांचा चिरंजीव अर्थातच हितेन याच्याकडे. बेंडकाल संघाला जर ट्रॉफी घ्यायची असेल तर हे 6 चेंडू हितेनला काढायचे आहेत. आणि मोरावे संघाला ट्रॉफी जिंकायचे तर विनय मात्रे आणि प्रवीण हे जर आउट नाही झाले ना, तर ही मॅच कठीण आहे बेंडकाल संघाला. विनयचा फॉर्म आज सकाळपासून आपण बघितलं, प्रवीणने त्याला साथ दिली आहे. एकास एक ठकास मटक अशी फलंदाजी आपण बघितली आहे. हितेन 6 चेंडू 15ची गरज. व्हॉट अ मॅच. हो, स्लोअर 1 चेंडू हवेत आहे, फटका फसला आणि क्षेत्ररक्षक. हा व्हॉट अ कॅच. या मॅचला टर्निंग पॉइंट कदाचित होऊ शकते. विनय मात्रे या मॅचचा सेनापती होता. ही मॅच, ही झेल कदाचित मोरावे संघ फसणार की काय, बरंच काही असेल. मात्र आता येणारा फलंदाज, येणारे 5 चेंडू आणि 15 काय चित्र असेल तोपर्यंत डीजे लावा. त्यांची आपण दुपारी बॉलिंग, दुपारपासून बॉलिंग अभ्यास केला असाल. प्रचंड व्हेरिएशन आहे, प्रचंड व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे मेहनत उरणवरून तो इथं सकाळी या विकेटवरती येतोय. या विकेटचा त्याला अनुभव आलेला आहे. इथं तो वर्कआउट करतोय, त्याला अंदाज आलेला आहे काय मला करायचं आहे, काय नाही करायचं आहे. 5 चेंडू 15 आणि आता मात्र हिरो. कोण हिरो होणार आणि कोण झिरो होणार. हा अलंकार मात्रे मागच्या वर्षी जबरदस्त फॉर्मात होता अलंकार. यंदाचा सीझन बघायचा आहे आणि 5 विनय मात्र टाल्यांच्या गजरात त्याचं स्वागत. मात्र काम अर्धवट राहिलं, त्याचं फिनिश करायचं होतं, व्हेरिएशन केलं. आणि प्रवीण ठाकूरला जास्तीत जास्त मी म्हणेन आता स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. कारण प्रवीण ठाकूरची बॅट ज्या प्रकारे तापली आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये, त्याला स्ट्राईक एंड वरती आणणं खूप महत्वाचं आहे. कारण 5 चेंडू 15 धावा, एक जरी टॉप चेंडू जर आला ना तर ही मॅच कठीण होऊन बसेल. मात्र हितेन प्रयत्न शिवाय काही उरलं नाहीये दोन्ही संघांकडे. शेवटी ज्या संघाची रणनीती योग्य असेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. हितेन राईट अमाउंट द विकेट. व्हेरिएशन. आता मात्र लॉंग ऑन कडे चेंडू ठेवला आणि आता मात्र प्रवीण कडे स्ट्राईक, स्वतःकडे स्ट्राईक आता आलेले आहे. आणि आता मात्र खूप महत्वाचा असा निर्णय घेतलाय फलंदाजाने. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. काय चुकलंय, काय बिघडलंय ते आपण घरी गेल्यावर सुविचार करणार. मात्र आता काय करायचं आहे, मला आता काय बनवायचं आहे हे त्याला ठरवायचं आहे. प्रवीण ठाकूर मैदानाचे चौफेर फटके, त्याचे कट शॉट आपण बघितले, त्याचा हुक शॉट, नंतर लॉंग ऑनच्या वरून. प्रवीणने जर ही मॅच जिंकवली तर सन्माननीय आमचे रवींद्र मामा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. 4 चेंडू 14ची गरज. एक मोठा अटॅक या मॅचला कलाटणी.
हो हो, चेंडू खाली राहिलाय आणि आता मात्र डॉट चेंडूची सांगता झाली आहे आणि आता मात्र 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. जबाबदारी घेतली हितेंना, मी करू शकतो माझ्या संघासाठी. भलेही सुरुवातीच्या माझ्या 2 गोलंदाजांना भरघोस मार मिळाला असला तरी माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे कुवत आहे, मी संघाचा मुख्य खेळाडू आहे, मी करू शकतोय. हे सध्या हितेन हा गोलंदाजी करत होता. 3 चेंडू 14 धावांची गरज आहे आणि प्रवीण ठाकूर सध्या मैदानामध्ये स्ट्रायकिंग वरती. ओ व्हेरिएशन, प्रचंड व्हेरिएशन. आणि या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज प्रवीण ठाकूर बाद. आणि आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे, कारण आता समीकरण उरलंय 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. कसा बदललाय. 6 चेंडू मध्ये 15 धावा. आता मला असं वाटलं होतं की मोरावे संघ आता मॅच घेणारी, मात्र विनय म्हात्रेचा विकेट, मॅचला कलाटणी, त्यानंतर प्रवीण ठाकूर थोडासा लास्ट मोमेंटला थोडं गडबड झाली आहे. गडबड झाल्यापेक्षा आपण असं म्हणूया ना की हितेनची बॉलिंग चांगली झाली आहे. चांगल्या फलंदाजाला डॉट बॉल काढणं याचा अर्थ समोर चांगला कोणतरी काहीतरी करतोय हे चित्र झालं. पण मोरावे संघाचा तो एफर्ट आहे ना 100%. मॅचचा रिझल्ट काही असू द्या, हो हार जीत तर चालते, पण मॅचला तुम्ही या 59 धावामध्ये जर तुम्ही लास्ट पर्यंत लढलात ना, ही महत्वाची गोष्ट आहे. खिंड शेवटपर्यंत लढवणे हेच महत्वाचं आहे. आणि खिंड लढव. आता शिवांशू मैदानामध्ये 2 चेंडू 13 धावा, म्हणजे मॅच सध्या 2 षटकार जरी मारले तरी बेंडकाल संघ ही मॅच जिंकणारच आहे. रन चेसिंग कंपल्सरी आणि शिवांशूची बॅटची इनर एज, आणखीन एक फलंदाज बाद. आणि आता सामन्यामध्ये चित्र काहीच असं उडलं नाही. आता 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. जोपर्यंत मैदानामध्ये प्रवीण आणि विनय होताना काय मजा आली होती यार, असे धडाधड षटकार आपल्याला बघायला मिळत होते. आणि शेवटी अखेरकार बेंडकालचा हा हितेन आणि बेंडकाल संघाची बॉलिंग या मॅच मध्ये वरचढ. काय चुकलंय, काय बिघडलंय, थोडासा अभ्यास करावा लागेल. गोलंदाजीमध्ये लेफ्टी समोर तुम्ही लेफ्टी काढला, तो थोडा निर्णय चुकला. तिथे मला वाटते मोहित किंवा शिवांशूला आणायला होतं, आर्यनला थोडं मागे ठेवायला होतं. त्या धावा 32 धावा या मॅच मध्ये महागडे झाल्या. कदाचित निर्णय चुकतात, पण निर्णय चुकल्यानंतर आपल्याला शिकल्यासारखं बरंच काही असतं. 1 चेंडू 13. हितेन, हो प्रचंड व्हेरिएशन, हो. आणि अशा प्रकारे बेंडकाल संघ हितेनचा हा सेलिब्रेशन आणि बीसीसी बेंडकाल संघ क्वालिफाय करतोय फायनल मध्ये. न्यू यंगस्टर वहाल चषकामध्ये दावेदार होतोय एका ट्रॉफीसाठी. आणि उद्या त्या संघाने संध्याकाळी ठीक 4 वाजता मला वाटते इथं रिपोर्टिंग करायची आहे. आणि हार्ड लक मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ काही नाही होत, हारकर जितने वाले को बाजीगर कहते. आणि पराभवातूनच आपण शिकायचं असतं. आणि आपण इथपर्यंत आलात हीच मोठी गोष्ट आहे. सेमीफायनल पर्यंत आपण एफर्ट दिलाय, खूप छान. पहिली मॅच कोणाची भाऊ त्याने 9 वाजता यायचं आहे. मला जरा संघांची नावं सांगा, आपण लाईव्ह चालू आहे. थांबा मामा. रवींद्र मामा पाटील यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच हो 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 हितेन भोईर. 25 धावा आणि 4 विकेट. ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला हितेन. तर उद्या ज्या संघांची पहिली मॅच आहे भाऊ, मला जरा सांगा कुठले 2 सामने सकाळी त्यांना मला अनाउन्समेंट करतोय. प्रभाकर स्मृती जय बापदेव पाली विरुद्ध संग्राम 11 निकलेस. या 2 संघांनी सकाळी ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. आणि उद्या सकाळी आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत याच मैदानामध्ये. उद्या 8 संघ असतील, मात्र आज मोरावे संघ, वा हा काय जबर